राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। अशोक खरात प्रकरणासंदर्भात चर्चेचा अंदाज आहे। सातारा राड्यासंदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहेत। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून सोबतच अशोक खरात प्रकरणासंदर्भात चर्चेची शक्यता आहे। सातारा राड्याचे खरं तर काल विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीमध्ये पडसाद उमटल्याचं पाहायला मिळाले। शिवसेनेचे नेते आक्रमक झाले होते, मात्र त्यानंतर हा सगळा वाद शमल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान सध्या राज्यामध्ये अशोक खरात प्रकरण सुद्धा बरंच गाजतंय आणि त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात। या सगळ्या प्रकरणावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चर्चेची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो का, नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। काल विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सातारा जिल्हा परिषद राड्यासंदर्भात बराच आवाज उठवण्यात आला होता। भाजप आणि शिवसेना या नेत्यांमध्ये आक्रमकपणा पाहायला मिळाला होता। त्या सगळ्या संदर्भात आज चर्चा होते का, सोबतच अशोक खरात प्रकरणात नेमकी काय कारवाई सुरू आहे त्या संदर्भात काय चर्चा होते का याकडे लक्ष असेल। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर। मनोज, आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक आहे, नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल? नक्कीच कल्याणी, आपण बघितलं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे आणि उद्या शेवटचा दिवस आहे, पण आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकही बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे उपस्थित राहतील। तसेच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि ही बैठक आपण बघितलं विधान भवनामध्ये 3 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय हे घेतले जातील। तसंच आपण बघितलं सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो राडा झाला होता त्या संदर्भामध्ये देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। तसंच अशोक खरात प्रकरण देखील आपण बघितलं या दरम्यान देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आणि काय काय निर्णय घेतले जातात हे देखील तेवढेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज, नक्कीच त्यामुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते आणि काही महत्त्वाचे आणि ठोस निर्णय घेतले जातात का हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता एक महत्त्वाची बैठक होणार आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री याला उपस्थित असणार आहेत। खरं तर काल विधानसभेमध्ये सुद्धा खरात प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले होते, मात्र ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सखोल निवेदन सादर करतो असं म्हणत फारसं काही उत्तर दिलं नाही। त्यामुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तरी त्यावर चर्चा होईल का आणि मुख्यमंत्री काही ठोस निर्णय घेतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे।